देवाचं वचन पवित्र शास्त्र बायबल मधून आपण सगळेजण अन्नार्पणाच्या बलिदानाबद्दल काय करणार आहे ऐकणार. प्रियानो, या लेवीय याचा दुसरा अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपण काढूया. लेवीय दुसरा अध्याय 1 आणि 2 वचन मी वाचतो. यावेळी आपण सगळेजण परमेश्वराच्या वचनाकडे काय करूया, लक्ष देऊया. आणावे, त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा. मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्याच्याकडे आणावे. त्यातून मुठभर सपीठ तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारक भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. आमेन, आमेन. बघा, देवाचं वचन या ठिकाणी अन्नार्पणाबद्दल आम्हाला काय करत आहे, शिकवत आहे. देवाचं वचन काय म्हणतं, अन्नार्पणाच्या विधीमधील है ना ज्या वस्तू वापरल्या जायच्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले काय काय लिहिलेले, सफीठ है ना, तेल आणि धूप. सफीठ, तेल आणि धूप. हालेलुया. आता बघा, या ठिकाणी अन्नार्पणाचं जे बलिदान आहे त्याच्यामध्ये सफीठ आहे. सफीठ म्हणजे काय, सफीठ हे कशाला दर्शवतं आणि सफीठ म्हणजे काय, देवाच्या लोकांना सफीठ म्हणजे है ना उत्तम गव्हाचं पीठ. कशाचं पीठ, उत्तम गव्हाचं पीठ है ना. दुसरी गोष्ट, हे जे उत्तम गव्हाचं पीठ आहे, हे उत्तम गव्हाचं पीठ कशाला दर्शवतं माहितीये, एका पवित्र आणि परिपूर्ण जीवनाला. हालेलुया. कशाला, एका पवित्र आणि परिपूर्ण जीवनाला. दुसरं, तेल. बायबल देवाचं वचन तेलाबद्दल काय सांगतं, तेल हे कशाचं दर्शक आहे, अभिषेकाचं. हालेलुया. पवित्र आत्म्याचं काय दर्शक आहे तेल. तिसरी गोष्ट, धूप. हालेलुया है ना. बायबल मध्ये धूपाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. धूप हे कशाचं दर्शक आहे, कशाचं दर्शक आहे धूप, प्रार्थना आणि उपासनेचं. कशाचं दर्शक आहे, प्रार्थना आणि उपासनेचं दर्शक आहे धूप. बघा, बायबल सांगतं जुन्या करारामध्ये लेवीयचं पुस्तक आम्हाला सांगतं, जेव्हा परमेश्वराला अन्नार्पणाचं बलिदान केलं जायचं, त्या अन्नार्पणाच्या बलिदानामध्ये 3 वस्तू आहेत. सपीठ म्हणजेच है ना पवित्र आणि परिपूर्ण जीवनाचं दर्शक, तेल म्हणजेच पवित्र आत्म्याचं दर्शक आणि धूप म्हणजे प्रार्थनाचं दर्शक. हालेलुया. 3 वस्तू आहेत ज्या अन्नार्पणामध्ये या ठिकाणी आपण पाहते. तसंच त्यामध्ये चौथी सुद्धा वस्तू आहे. 11-13 वचन मध्ये लिहिलेले आपण वाचूया. तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर. तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालायला चुकू नकोस. तुझ्या सर्व अर्पणासह मीठ सुद्धा आण. आमेन. चौथी गोष्ट काय, मीठ. हालेलुया. मीठ हे कशाचं दर्शक आहे, इथं म्हटलेले लेवीयच्या पुस्तकामध्ये 13 अध्यायामध्ये की तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर. तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालायला चुकू नको. हालेलुया, हालेलुया. ह्याला कराराचं मीठ म्हटलंय. कशाचं मीठ, जो करार देवाने अब्राहम, इसाक, याकोब आणि इस्रायलाशी केलेला आहे ना, त्या कराराचं मीठ बायबल सांगतं अन्नार्पणामध्ये तू काय कर, कराराचं मीठ म्हणजे कराराची वचने प्रियांनो स्मरण करतो म्हणतो. हालेलुया है ना. ते कशाचं प्रतीक आहे, कराराचं, करार स्मरण करण्याचं प्रतीक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग 4 गोष्टी आहेत जिथं ज्या आम्ही या ठिकाणी पाहतोय. हालेलुया. सफीठ म्हणजे कशाचं दर्शक, पवित्र आणि परिपूर्ण जीवनाचं दर्शक. दुसरं काय, तेल. तेल कशाचं दर्शक आहे, पवित्र आत्म्याचं दर्शक आहे, अभिषेकाचं दर्शक आहे. धूप. तिसरी गोष्ट, धूप कशाचं दर्शक आहे, प्रार्थना उपासनेचं दर्शक काय है ना, धूप. हालेलुया. आणि चौथी गोष्ट काय, कराराचं मीठ म्हणजे कराराचं स्मरण करणं. हालेलुया.
आता 4 गोष्टी अन्नारपणामध्ये देवाच्या वचनात, आणि त्यामधून आज आम्ही पाहणार आहोत की कशा प्रकारे येशू प्रभू आमच्यासाठी अन्नारपणाचं बलिदान झाला, कशा प्रकारे त्याने आपल्या जीवनातून अन्नारपणाचं बलिदान देवाला काय केलं, अर्पण केलं, हालेलुया, सादर केलं. हे आज पवित्र शास्त्रातून आपण काय करणार आहे, ऐकणार आहे आणि पाहणार आहे आणि समजून घेणार आहे. बायबल देवाचं वचन येशू प्रभूच्या जीवनाबद्दल आम्हाला सांगतो. देवाच्या लोकांना जसं ते सपीठ होतं है ना, सपीठ म्हणजे उत्तम गव्हाचं पीठ, तसंच प्रभू येशूच्या जीवनाबद्दल बायबल आम्हाला काय सांगतं. बायबलचं वचन इब्रिकारास पत्र 4 अध्याय आणि 12 वचन आम्हाला म्हणतं, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. पहिले पेत्र 2 अध्याय 22 वचन आम्हाला काय सांगतं, त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखामध्ये कपट आढळले नाही. इब्रिकारास पत्र 7 अध्याय 26 आणि 28 वचन आम्हाला काय सांगतं, असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते. आमेन, आमेन, हालेलुया. बायबल देवाचं वचन आम्हाला सांगतं, येशूच्या जीवनाबद्दल पवित्र शास्त्र म्हणतं की बघा, तो मानवी देहामध्ये असताना संपूर्ण मानव असा तो होता, आणि बायबल सांगते या पृथ्वीवरती तो राहत असताना त्याच्या मानवी जीवनाची पारख करण्यात आली. काय करण्यात आली? पारख. पवित्र शास्त्र देवाचं वचन मत्ती सुसमाचार 4 अध्यायामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, येशू है ना, जेव्हा योहानाच्या हातून बप्तिस्मा घेतल्याच्या नंतर पवित्र आत्म्याने भरला गेला, अरण्यामध्ये त्याला काय केलं, अरण्यामध्ये त्याला आत्मा घेऊन गेला. आणि बायबल देवाचं वचन सांगतं की त्या ठिकाणी 40 दिवस त्याची काय करण्यात आली, परीक्षा. शैतानाने त्याला देवाचं वचन त्याने मोडावं म्हणून अनेक प्रकारचे प्रलोभन त्याच्या जीवनामध्ये आणले, त्याच्या समोर आणले. भूक, हालेलुया, है ना, तसंच देवाची परीक्षा पाहण्याचं त्या ठिकाणी एक प्रसंग येशूच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. बायबल देवाचं वचन सांगतं की जगातील सर्व अभिलाषा त्याला दाखवल्या, त्यांना जगाला दाखवून त्याने जगाचा मोह येशूला घालण्याचा काय केला, प्रयत्न. पण देवाचं वचन सांगतं की या कुठल्याही प्रकारच्या शैतानाच्या आमिषाला आणि प्रलोभनाला तो बळी पडला नाही. त्या देवाचं वचन सांगतं की तो निष्पाप राहिला, एकही पाप न केलेला. आमेन, आमेन, है ना. आणि म्हणून पेत्र म्हणतो की त्याने पाप केले नाही, त्याच्या मुखामध्ये कपट आढळले नाही. हालेलुया. आणि इब्रिकारास पत्राचा लेखक त्याच्याविषयी म्हणतो की असाच प्रमुख याजक आपल्याला हवा होता. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा केलेला होता, आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. आणि नियमशास्त्र बायबल मध्ये सांगतं की देवाने अशा परिपूर्ण याजकाला आमच्यासाठी नेमलं जो परिपूर्ण केलेला होता. हालेलुया. ना, मग येशूचं जीवन इथं बायबल मधून आम्ही पाहतो कसं जीवन होतं ना, पवित्र आणि परिपूर्ण जीवन. हालेलुया. पवित्र आणि परिपूर्ण जीवन. आता बघा, हे पवित्र आणि परिपूर्ण जीवन हे झालं सपिकाचं दर्शन. हालेलुया. आता तेलाच्या बाबतीत आपण पाहूया. जसं मी म्हटलं, लेवीच्या पुस्तकामध्ये अन्नार्पण करण्याची एक प्रक्रिया होती. काय प्रक्रिया होती की पहिले पीठ घ्यायला पाहिजे. हालेलुया. मग त्या पीठामध्ये काय टाकायला पाहिजे, तेल. काय टाकायला पाहिजे, तेल टाकायला पाहिजे. आणि मग ते काय करायला पाहिजे, त्याचं ते व्यवस्थित काढून त्याचं काय केलं पाहिजे, मिश्रण केलं पाहिजे. हालेलुया. आणि बायबल सांगतं की मग त्याच्यावर धूप ठेवून वचन म्हणतं की याजकाने
त्याला काय करायला पाहिजे? परमेश्वराच्या वेदीवरती काय करायला पाहिजे? होम करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे ते परमेश्वर मान्य करेल. आता इथे येशूचं पवित्र आणि परिपूर्ण जीवन आहे. हालेलुया, हालेलुया. आता तेल म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया, है ना? पवित्र आत्मा येशूच्या जीवनामध्ये असणं गरजेचं होतं. हालेलुया. अन्नार्पणाच्या बलिदानासाठी. आणि देवाचं वचन सांगतं, प्रियजनांनो या आपण वाचूया त्याची पूर्तता कशी झाली. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की जेव्हा गॅब्रियल हा मरियेकडे संदेश घेऊन आला, पवित्र शास्त्र सांगतं त्याने त्या ठिकाणी संदेश देत असताना मरियेला म्हटलं होतं की पहा तुझ्या पोटी है ना पुत्र जन्माला येईल. आणि तिने विचारलं की हे कसं? मी तरुणी. प्रभू है ना गॅब्रियलाच्या द्वारे म्हटला की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि पवित्र आत्म्याची छाया तुझ्यावर करेल आणि या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा काय म्हणतील? पुत्र. हालेलुया, है ना? त्याच्या जन्माविषयीच त्या ठिकाणी भविष्यवाणी करण्यात आली की पवित्र आत्म्याने त्याचा काय होईल? जन्म. आणि बायबल सांगते की पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू जन्माला आला. हालेलुया. वचन प्रियजनांनो मत्ती कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन आपण वाचूया. मग बप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आमेन. देवाचं वचन या ठिकाणी प्रियांनो आम्हाला काय सांगत आहे? देवाचं वचन सांगतं की येशू पवित्र होता, त्याचं जीवन परिपूर्ण जीवन होतं. आणि बायबल सांगतं की अशा पवित्र आणि परिपूर्ण जीवनासह जेव्हा तो यॉर्दन नदीमध्ये उतरला, देवाच्या वचनामध्ये लिहिले योहानाच्या हातून तो बप्तिस्मा घेऊन जेव्हा पाण्यातून वरती आला, आकाश उघडलं. आणि पवित्र शास्त्र सांगतं आकाश उघडून त्याने पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पवित्र आत्म्याला कबुतराप्रमाणे आपल्यावरती येताना पाहिलं. हालेलुया. आणि तो बायबल सांगतं की प्रभू येशूवरती त्या ठिकाणी उतरला. हालेलुया, हालेलुया. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की तो पवित्र आत्म्याने अभिषेकित झाला. अभिषेक त्याला करण्यात आला. पवित्र आत्म्याने तो भरला गेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. जसं पिठामध्ये तेल टाकलं जातं तसं येशूच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा काय करण्यात आला? अभिषेक येशूला करण्यात आला. हालेलुया. आता बायबल देवाचं वचन सांगतं प्रियांनो की येशूच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कशा प्रकारे जसं तेलामध्ये त्या पिठामध्ये तेल बायबल सांगतं की त्याची काय केली जायची? मळणी केली जायची आणि एकरूप केलं जायचं. पीठ आणि तेल एक केलं जायचं. तसं देवाचं वचन सांगतं की येशूच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कसा एकरूप झाला. हालेलुया. बायबल देवाच्या वचनातील काही उदाहरणं आपण वाचूया. येशू जेव्हा पवित्र आत्म्याने भरला आणि पवित्र आत्म्याने भरून यॉर्दनातून जेव्हा बाहेर आला, देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो, हालेलुया, जेव्हा तो वचनाचं शिक्षण देत होता पवित्र आत्मा त्याच्या काही कार्य करत होता. हालेलुया, हालेलुया. लोककृषी वर्तमान याचं 4 अध्याय 16 आणि 18 वचन मध्ये लिहिले की देवाच्या वचनात लिहिले की ज्या नासरेतामध्ये तो लहानचा मोठा झाला होता त्या ठिकाणी तो आला त्याच्या गावामध्ये. आणि शब्बात दिवशी पवित्र शास्त्र सांगते की सभास्थानामध्ये तो गेला आणि त्या ठिकाणी यशायाचा ग्रंथ त्याने घेतला आणि यशायाचा ग्रंथ वाचून त्याने हे स्पष्ट केलं. काय स्पष्ट केलं? पवित्र शास्त्र वचन मत्ती 4 अध्याय 11 वचन सांगतं परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि पवित्र शास्त्र म्हणतं दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला काय केलेलं आहे? अभिषेक केलेला आहे. हालेलुया. त्याने मला पाठवले आहे त्यासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. ठेचले जात आहे त्यांना सोडवावे. हालेलुया. म्हणून देवाने मला पवित्र आत्म्याचा काय केलेला आहे? अभिषेक. हालेलुया. पवित्र आत्मा येशूच्या ठाई संचरित झालेला.
आणि पवित्र आत्म्याने त्याने वचनाचं शिक्षण दिलं. पवित्र शास्त्र सांगतं की लूका 10:21 वचन मध्ये लिहिलंय की है ना, त्या पवित्र आत्म्यानेच उल्लसित होऊन येशूने पित्याची उपकार स्तुती केली. येशू त्या ठिकाणी लूका 10:21 वचनात म्हणतो, त्याच घटकेस तो पवित्र आत्म्याने उल्लसित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रगट केले आहे. होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले, असेच योग्य दिसले, असेच योग्य दिसले. हालेलुया, हालेलुया. त्या प्रभू येशूने पवित्र शास्त्र सांगतं की पवित्र आत्म्याने संचयित होऊन, पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, उल्लसित होऊन देवाचं वचन सांगतं पित्याची उपकार स्तुती केली. काय केली? उपकार स्तुती. हे पित्या, पृथ्वीच्या आणि स्वर्गाच्या प्रभू, मी तुझं काय करतो? स्तवन. का? कारण ज्या गोष्टी ज्ञान्यांना नाही माहिती त्या तू कोणाला कळवल्या? बालकासारख्या असलेल्या लोकांना. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो त्यानंतर प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांची कृत्य याचं 10:38 वचनामध्ये, देवाच्या वचनामध्ये लिहिलेले की पेत्र हा प्रभू येशूचा प्रथम शिष्य त्या ठिकाणी प्रभू येशू बद्दल म्हणतो की नासरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला आणि त्या योगे तो सत्कर्मे करत सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना बरं करत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. आमेन, आमेन. तो पवित्र आत्मा त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे काय झालेला होता? एकरूप. आणि त्याद्वारे बायबल सांगतं की त्याने सत्कर्म केले, त्याने सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना मुक्त केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन पुढे आम्हाला सांगतं देवाच्या लोकांना, इब्रिकारास पत्र याचं 9:14 वचन मध्ये लिहिलेले, जेव्हा त्याला स्वतःला देवाला समर्पण करायचं होतं, पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं की प्रियजनांनो, आम्हा सगळ्यांच्या पातकाबद्दल येशू कसा समर्पित झाला. पवित्र शास्त्र म्हणतं तर सार्वकालिक आत्म्याचे योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष कर शुद्ध करी सार्वकालिक आत्म्याच्या योगे. हालेलुया, है ना. सार्वकालिक आत्म्याच्या योगे बायबल म्हणतं की येशूने स्वतःला काय केलं? देवाला समर्पण केलं, अर्पण केलं. प्रियजनांनो, हालेलुया, हालेलुया. पुढे पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं की तोच प्रभू येशू जेव्हा आमच्यासाठी क्रूस खांबावरती मारला गेला आणि जेव्हा त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, देवाचं वचन रोमकारास पत्र याचा 1:3 आणि 4 वचन आम्हाला सांगतं की तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्माला आला व पवित्र आत्म्याच्या दृष्टीने मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. कशाच्या द्वारे? तो पवित्र आत्म्याच्या द्वारे पुनरुत्थित झाला, मेलेल्यातून जिवंत झाला. हालेलुया. पवित्र आत्मा त्याच्या ठाई कार्यरत होता पूर्णपणे. अशा प्रकारे पवित्र आत्मा प्रभू येशूच्या ठाई काय झालेला होता? एकरूप. हालेलुया, हालेलुया. जसं सपेटामध्ये तेल है ना टाकून त्याची मळणी करून है ना दोघांनाही एक केलं जातं, एकरूप केलं जातं, तसा येशू पवित्र आत्म्याच्या द्वारे एकरूप झाला. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा त्याच्या ठाई है ना, हालेलुया, अद्भुत रीतीने कार्य करत होता. आता आम्ही पाहतो बायबल देवाचं वचन सांगतं की मग पीठ म्हणजेच येशूचं पवित्र आणि परिपूर्ण जीवन त्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. तेल म्हणजेच पवित्र आत्मा आम्ही त्या ठिकाणी पाहत आहोत, जो येशू मध्ये एकरूप झालेला आहे. हालेलुया. येशूच्या ठाई. तिसरी गोष्ट देवाचं वचन आम्हाला सांगतं की धूप. हालेलुया. तिसरी गोष्ट काय? धूप. आणि धूप कशाचं दर्शक आहे? प्रार्थनाचं. हालेलुया, हालेलुया. आणि यावेळेस आपण पवित्र शास्त्र बायबल मधून आपण काय करणार आहे प्रियांनो? ऐकणार आहे. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला सांगतं
येशूच्या प्रार्थनामय जीवनाला जर आम्ही पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये आम्हाला काय करायचं, आम्हाला येशूचं प्रार्थनामय जीवन वाचायला मिळतं. हालेलुया. आता वचन मध्ये लिहिले लूका वर्तमान याचा 3 अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये, जेव्हा यार्देन नदीमध्ये तो उभा होता बाप्तिस्मा घेऊन है ना, पाण्यातून जेव्हा वर आला होता, येशू त्या ठिकाणी काय करत होता, प्रार्थना करत होता. हालेलुया. काय करत होता, प्रार्थना करत होता. हालेलुया. हालेलुया. है ना, देवाचं वचन आम्हाला पुढे सांगतं, देवाच्या लोकांनो, येशू जेव्हा लोकांमध्ये मिशनरी सेवा कार्यासाठी गेला, लोकांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी, मेलेले जिवंत करण्यासाठी, रोग्यांना बरं करण्यासाठी आणि शैतानाच्या बंधनात असलेल्यांना जेव्हा सोडवण्यासाठी गेला, देवाचं वचन सांगतं की तो लोक समुदायामध्ये असताना पवित्र शास्त्र लूका वर्तमान 5 अध्याय 16 वचन सांगतं की तो हे काम करत असताना अधून मधून अरण्यामध्ये एकांतात जात होता आणि प्रार्थना करत होता. हालेलुया. हालेलुया. तिसरी गोष्ट, देवाचं वचन लूका वर्तमान 6 अध्याय 12 वचन सांगतं की जेव्हा त्याला आपल्या 12 शिष्यांची निवड करायची होती, 12 शिष्यांची निवड करण्याआधी पवित्र शास्त्र सांगतं की येशूने प्रार्थना केली. हालेलुया. हालेलुया. तसंच पवित्र शास्त्र सांगतं देवाच्या लोकांनो, जेव्हा त्याला शिष्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय प्रश्न विचारलाय तुम्हाला माहिती आहे? येशूने आपल्या शिष्यांना महत्त्वाचा की तुम्ही मला कोण म्हणून ओळखता. हालेलुया. जेव्हा हा प्रश्न त्याला आपल्या शिष्यांना विचारायचा होता, त्या आधी देवाचं वचन सांगतं की त्याने जाऊन काय केली होती, प्रार्थना केली होती. हालेलुया. रेफरन्स तुम्ही लिहून घेऊ शकता. लूका वर्तमान 9 अध्याय 18, 19 आणि 20 वचन. पुढं वाचायचं का आपण? वाचूया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. नंतर असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्या बरोबर होते. त्याने त्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? आमेन. येशू काय करत होता? एकांतात प्रार्थना करत होता. प्रथम प्रार्थना आणि मग तो शिष्यांकडे आला आणि शिष्यांना विचारलं की तुम्ही मला कोण म्हणून ओळखतात. हालेलुया. जेव्हा प्रियानो पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं की एलिया आणि मोशे येशूला भेटायला येणार होते, त्या आधी देवाचं वचन सांगतं की येशू प्रार्थना करत होता. हालेलुया. लूका वर्तमान 9 अध्याय 28, 29 आणि 30 वचन. या बोलण्यानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि तो प्रार्थना करत असता, हालेलुया, त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले आणि पहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्या बरोबर संभाषण करत होते. हालेलुया. इथं 2 गोष्टी. पहिले तर बायबल सांगतं की प्रार्थना जेव्हा तो करत होता, प्रथम त्याचं रूपांतर झालं. हालेलुया. म्हणजे रूपांतर होण्याआधी तो त्या ठिकाणी काय करत होता? प्रार्थना करत होता. आणि त्यानंतर मोशे आणि एलिया यांना त्या ठिकाणी आले. हालेलुया. या दोन्ही गोष्टी होण्याआधी येशू काय करत होता? प्रार्थना करत होता. हालेलुया. हालेलुया. है ना. पुढे पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं की शिष्यांनी त्याला प्रार्थना करायला आम्हाला शिकवा प्रभूजी असं म्हणण्याआधी येशू काय करत होता? प्रार्थना. देवाचं वचन असं सांगतं लूका वर्तमान 11 अध्याय 1 वचन. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. आमेन. येशूच्या शिष्यांनी बघा, येशूला प्रार्थना शिकवा आम्हाला ही विनंती करण्याआधी येशू काय करत होता? प्रार्थना. देवाचं वचन सांगतं की त्याला अटक होण्याआधी येशू काय करत होता? कुठं करत होता प्रार्थना? येशूला कुठं अटक झाली? गेतसेमाने बागेत. हालेलुया. बायबल सांगतं की तिथे तो निरंतर म्हणजे खूपदा तो त्या ठिकाणी जायचा, त्या गेतसेमाने बागेत, आणि तिथं जाऊन तो काय करायचा?
आपल्या शिष्यांबरोबर प्रार्थना करायचा. हालेलुया. आणि जेव्हा देवाचं वचन सांगतं, लोककुशवर्तमान 22:44 वचन, देवाचं वचन सांगतं की त्याला धरून है ना नेलं जाणार होतं. त्या आधी त्या ठिकाणी तो काय करत होता? प्रार्थना. आणि त्या प्रार्थनाबद्दल म्हटले की मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. हालेलुया. आणि रक्ताचे मोठे मोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडला. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये पुढे देवाचे वचन सांगते की तो वधस्तंभावर असताना आम्ही पाहतो येशूने वधस्तंभावर प्रार्थना केली. हालेलुया. दोनदा प्रार्थना केली. हालेलुया. किती लोकांना माहिती वधस्तंभावर येशूने काय प्रार्थना केली? त्या चोरांसाठी त्याने म्हटलं की हे पित्या, आणि त्याला खेळणाऱ्या लोकांसाठी, त्याला वधस्तंभावरती चढवणाऱ्या लोकांसाठी म्हटलं की हे पित्या, यांना क्षमा कर, यांना कळत नाही की हे काय करताय. प्रार्थना. हालेलुया. आणि तो ज्यावेळेस मरणार होता, देवाचं वचन सांगतं मरत असताना तो म्हटला की हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती काय करतो? सोपवतो. हालेलुया. येशू वधस्तंभावर असताना बायबल सांगतं, लोककुशवर्तमान 23:34 वचन मध्ये दिले की त्याने प्रार्थना केली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे देवाचं वचन आम्हाला प्रियजनांनो सुवर्तमानामध्ये अनेक ठिकाणी है ना येशूला आम्ही प्रार्थना करताना पाहतो. मेलेल्या लाजराला जिवंत करण्याच्या टाइमाला है ना आम्ही येशूला प्रार्थना करताना पाहतो. तसंच देवाचं वचन सांगतं की जेव्हा तो कष्टी आणि भाराने दबलेल्या लोकांना आपल्याकडे बोलवणार होता, त्याच्या आधी त्याने काय केली? जाऊन प्रार्थना केली. हालेलुया. हालेलुया. मग देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र सांगतं की अशा प्रकारे प्रभू येशूचं प्रार्थनामय जीवन होतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले की है ना स्तोत्र संहितेमध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, स्तोत्र संहिता 141:2 वचन, माझी प्रार्थना तुझ्या समोर धूपाप्रमाणे माझे हात उभारले संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो, सादर हो, सादर हो. आमेन. देवाचं वचन सांगतं की है ना माझी प्रार्थना तुझ्या समोर कशी? धुपाप्रमाणे. येशूचं जीवन जेव्हा आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामधून येशूच्या जीवनाबद्दल देवाच्या लोकांनो आम्हाला वाचायला मिळतं. देवाच्या लोकांनो की येशूचं जीवन हे प्रार्थनामय जीवन होतं. त्याच्या प्रार्थना या त्या पित्या समोर धुपासारख्या है ना. मग येशूच्या जीवनामध्ये आम्ही तिन्ही गोष्टी पाहतो. सपिटाप्रमाणे त्याचं जीवन पवित्र आणि परिपूर्ण होतं. हालेलुया. तेलाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक होता. आणि धूपाप्रमाणे त्याचं जीवन कसं होतं? प्रार्थनामय जीवन. हालेलुया. प्रार्थनामय जीवन. आता बघा देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र बायबल मग आम्हाला सांगतं, देवाच्या वचनामध्ये लिहिले की प्रभू येशू ख्रिस्त आहे ना. आता तीन गोष्टी आहेत या ठिकाणी येशूच्या जीवनाच्या आम्ही आम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता चौथी गोष्ट काय आहे? पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं कराराचं मीठ. हालेलुया. म्हणजे कराराची वचने. हालेलुया. कराराची काय? वचने. आणि देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो येशू प्रभूने त्याचं पवित्र रक्त बायबल सांगतं की आमच्यासाठी है ना मोल दिलं. आणि त्या पवित्र रक्ताच्या द्वारे त्याने काय केलेलं आहे? करार. हालेलुया. त्याचं रक्तच करार झालेले आमच्यासाठी. हालेलुया. त्या रक्ताने त्याने आमच्याशी काय केलेलं आहे? करार केलेला आहे. मंडळीशी करार केलेला आहे. जेव्हा बायबल सांगतं की येशू वलांडणाच्या भोजनाला बसलेला असताना आपल्या शिष्यांबरोबर बायबल सांगतं की त्याने प्याला घेतला हातामध्ये आणि प्याला घेऊन आपल्या शिष्यांना देऊन म्हटलं की हे घ्या, हे माझं रक्त आहे. हालेलुया. तुमच्यासाठी काय केले जाते?
ओतलं जाते. प्रेज द लॉर्ड. काय केलं जाते? ओतलं जाते. मग बघा, आम्ही त्या ठिकाणी पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं की येशूच्या जीवनामध्ये आहे ना या चारही गोष्टी पाहतो. सपिताप्रमाणे त्याचं जीवन पवित्र आणि परिपूर्ण जीवन होतं. पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याच्या जीवनामध्ये होता. तिसरी गोष्ट, धुपाप्रमाणे त्याच्या प्रार्थना परमेश्वरासमोर होत्या. चौथी गोष्ट आहे ना, बायबल सांगतं की त्याच्या रक्तानेच करार करण्यात आला. काय करण्यात आला? करार. हालेलुया. अशा प्रकारे येशूने अन्नार्पणाचं बलिदान आपल्या जीवनाच्या द्वारे त्या पित्याला काय केलं? सुवासिक हव्य व्हावं म्हणून काय केलं? समर्पित केलं. समर्पित केलं. समर्पित केलं देवाच्या लोकांना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या प्रभूने या अन्नार्पणाच्या बलिदानाच्या द्वारे आम्हाला कशा प्रकारे तयार केलेले आमच्या जीवनातून सुद्धा अन्नार्पणाचं बलिदान देवाला सादर व्हावं यासाठी. हालेलुया. हालेलुया. है ना, प्रभू येशूने या बलिदानाच्या द्वारे कशा प्रकारे है ना कार्य केले आम्ही काय करणार आहे पाहणार आहोत. देवाचं वचन बघा, देवाचा येशूच्या द्वारे हेतू होता आणि योजना होत्या. आणि देवाचं वचन सांगतं की येशूने त्या योजना आणि ते हेतू पूर्ण होण्यासाठी निरंतर काय केलेली आहे? प्रार्थना केलेली. हालेलुया. आता आपल्या जीवनाच्या बाबतीत जर आम्ही पाहूया, आमच्या जीवनाच्या बाबतीत पवित्र शास्त्र देवाचं वचन काय सांगतं? रोमकारास पत्र 3 अध्यायामध्ये म्हटलंय की या जगातील कोणीही माणूस नीतिमान नाही. है ना, सर्वांनी पाप केले आणि सर्वच देवाच्या गौरवाला काय झाले? उणे पडले. हालेलुया. आणि त्या पापामुळे आमच्या आत्म्याची जी दशा होती, आमचा आत्मा त्या पापामुळे काय झालेला होता? मरण पावलेला होता. हालेलुया. काय झालेला होता? मरण पावलेला होता. आता आम्हाला देवाच्या लोकांना देवाला अन्नार्पणाचं बलिदान करण्यासाठी त्या सपिताप्रमाणे आणि येशूच्या पवित्र आणि परिपूर्ण जीवनाप्रमाणे आमचं जीवन नाहीये. आमचं जीवन पापाने डागाळलेलं आणि पापाच्या द्वारे आमचा आत्मा आहे ना मृत झालेला आत्मा होता. हालेलुया. हालेलुया. आम्हाला बघा, देवाला अन्नार्पण असं आमचं जीवन सादर व्हावं यासाठी आम्हाला कोणत्या जीवनाची गरज होती? पवित्र है ना आणि परिपूर्ण केलेल्या जीवनाची, ज्याच्यामध्ये काही नाहीये पाप नाहीये. ज्याच्यामध्ये काही नाहीये पाप नाहीये. पवित्र शास्त्र सांगतं मग देवाने प्रभूच्या प्रियजनांनो हे कार्य आमच्या ठाई व्हावं म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय. योहान 3 अध्याय 16 वचनात, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन वतन मिळावं. जीवन वतन मिळावं. आम्हाला ते जीवन द्यावं म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की त्या पित्याने, स्वर्गातल्या देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं अशासाठी की ते जीवन सपिताप्रमाणे आम्ही है ना प्रभूला काय केलं पाहिजे? है ना, सादर केलं पाहिजे. बायबल देवाच्या वचनामध्ये लिहिले की तो आला आणि त्या प्रभू येशूने जे आम्ही पापाने डागाळलेलो होतो, आमच्या जीवनामध्ये पाप होतं, ते आमची सगळी पापे स्वदेही वाहून क्रूस खांबावरती नेली. 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन मध्ये आपण हे वाचतो. हालेलुया. है ना, बायबल देवाचं वचन सांगतं की जसे इस्रायेलाला प्रियजनांनो होमबलीच्या अर्पणासाठी 2 बकरे इस्रायेलातील लोकांनी सादर करावे म्हणून आज्ञा करण्यात आली होती. त्या 2 बकऱ्यांतील एक बकरा होता पाप वाहून नेणारा बकरा. येशू आमच्या जीवनातून पाप वाहून नेणारा बकरा झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या बकऱ्याप्रमाणे. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं की त्याने अशा प्रकारे मग आमच्या जीवनातून पापे काय केली? दूर केली. आणि पवित्र शास्त्र सांगतं तो प्रभू येशू
होम बलीच्या म्हणजेच ज्या बकऱ्याला आहे ना लोकांच्या पापाबद्दल काय करण्यात येतं, बलिदान करण्यात येतं, त्या बकऱ्याप्रमाणे बलिदान करणारा म्हणजे वलांडणाचा कोकरा तो झाला. आणि बायबल सांगतं देवाच्या लोकांनो तो त्या ठिकाणी मारला गेला. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्या बलिदानाने काय झालं, पवित्र शास्त्र सांगतं, देवाच्या वचनात लिहिले, येशू मारला गेला आणि येशू मेलेल्यानंतर तिसऱ्या दिवशी काय झाला, जिवंत. जितक्यांनी प्रभू येशूवरती विश्वास केलेला आहे, पापाची क्षमा होण्यासाठी, पापापासून सुटकारा मिळण्यासाठी, पापापासून धुतलं जाण्यासाठी जितक्यांनी येशूवरती विश्वास केलेला आहे, देवाचं वचन सांगतं तारण होण्यासाठी विश्वास केलेले लोक जसा येशू मेलेल्यानंतर तिसऱ्या दिवशी काय झाला, उठला, तसं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की येशू बरोबर त्यांना नव्या जीवनाने काय करण्यात आले, उठविण्यात आलेले. प्रेज द लॉर्ड. गलातियरास पत्र 2 अध्याय 13 वचन, जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देव स्वभावाची सुलतान झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्या बरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. रोमकारास पत्र 8 अध्याय 2 वचन म्हणते की कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे, मुक्त केले आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं की त्या जीवन देणाऱ्या आत्म्याच्या द्वारे त्याने आमच्यामध्ये नव्या जीवनासाठी काय केलं, कार्य. पापामुळे मृत्यू झालेलं ते जीवन आहे ना येशू बरोबर कबरेत ठेवण्यात आलं. आता हे आहे ना पापमुक्त जीवन, पापापासून सोडवलेलं जीवन आहे ना, येशूच्या रक्ताने शुद्ध केलेलं जीवन प्रभू परमेश्वराने त्या जीवनाच्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला दिलं. देवाचं वचन रोमकारास पत्रामध्ये देवाच्या लोकांनो पौल प्रेरित म्हणतो की आता हे जे जीवन आम्हाला देण्यात आलेले, हे जीवन आम्ही त्या सपीठाप्रमाणे देवाला सुवासिक हव्य व्हावं म्हणून देवासमोर आणलं पाहिजे. कुठं आणलं पाहिजे, देवासमोर. देवाचं वचन सांगतं आणि तुम्ही आपले अवयव आता अनितीची साधने होण्याकरता पापाला समर्पित करत राहू नका, तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा, समर्पण करा, समर्पण करा. हालेलुया, हालेलुया. है ना, आम्हाला तो है ना अन्नारपणाचं बलिदान आमच्या जीवनाच्या द्वारे काय करता हो, देवाला सादर करता, म्हणून आम्हाला नवीन जीवन देण्यात आलेले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आता आम्हाला नवीन जीवन मिळालंय है ना, पवित्र केलेलं, पापापासून शुद्ध केलेलं. हालेलुया. आत्म्याच्या द्वारे नवीन जीवन मिळाले. हालेलुया. आता कशाची गरज आहे, दुसरी गोष्ट काय, तेल म्हणजे पवित्र आत्म्याची. हालेलुया. बायबल देवाचं वचन सांगते की त्याची पूर्तता आमच्या जीवनामध्ये कशी करण्यात आली. पवित्र शास्त्र देवाचं वचन योएलचं पुस्तक 2 अध्याय 28 वचन आणि 29 वचन मध्ये लिहिलेले. देव म्हणतो यानंतर असे होईल की मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव मी करेन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यांच्यावर त्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रभूने वचन दिलं पवित्र आत्म्याने अभिषेक करण्याचं. हालेलुया, हालेलुया. आणि कोणाला अभिषेक करण्याचं, देवाचं वचन सांगतं की है ना मनुष्य मात्राला. कोणाला, मनुष्य मात्राला. हालेलुया, हालेलुया. बायबल देवाचं वचन सांगतं. आणि मग येशू आला आणि योहानाने येशू विषयी साक्ष दिली की जो माझ्या मागून येते तो तुमचा बाप्तिस्मा कशाने करणार आहे, पवित्र आत्म्याने व अग्नीने. तसंच येशूने स्वतः म्हटलं की जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी जीवनाचं पाणी दे.
आणि ते पाणी त्याच्यामध्ये कसं होईल? जिवंत पाण्याचा झरा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आणि बायबल देवाचं वचन सांगतं की येशूने वचने दिल्याप्रमाणे प्रेषितांनी पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची, पवित्र आत्म्याची वाट पाहिली आणि पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये प्रियजनांनो, विश्वास ठेवणारे जे लोक पवित्र आत्म्याच्या देणगीची वाट पाहत होते आणि प्रार्थना करत होते, पवित्र शास्त्र सांगतं ते 120 बहीण भाऊ त्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावरती ओतण्यात आला. पवित्र आत्म्याने त्यांना अभिषेक करण्यात आला आणि पवित्र आत्म्याने ते भरले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि देवाच्या लोकांनो, तिथून पुढील काळात सुवार्तेचं कार्य होत असताना देव पवित्र आत्म्याने लोकांना भरत गेला, भरत गेला, भरत गेला, भरत गेला. विश्वास करणाऱ्या त्या बहीण भावांना तो काय करत गेला? भरत गेला. हालेलुया, हालेलुया. आणि आज देवाच्या लोकांना तो पवित्र आत्मा त्याने देवाच्या लोकांना आपल्यापैकी काही विश्वास करणाऱ्यांना दिलेला आहे. आणि प्रियांनो, काहींवरती तो पवित्र आत्मा देव ओतू इच्छित आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी अन्नार्पणाचं बलिदान, हालेलुया, है ना, त्या सपिटासारख्या असलेल्या येशूने आम्हाला दिलेल्या पवित्र, निर्दोष आणि निष्कलंक जीवनासह, हालेलुया, हालेलुया, त्या तेलाप्रमाणे जो पवित्र आत्मा त्याने आमच्यावर ओतलाय आणि ओतणार आहे, त्या आत्म्याप्रमाणे. आणि पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं तिसरी गोष्ट, हालेलुया, तिसरी गोष्ट काय? धूप. हालेलुया, आणि तो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. आता तिसरी गोष्ट देवाचं वचन आम्हाला सांगतं देवाच्या लोकांना, हालेलुया, सदाना सरलाना का सकदाना बका तरा सबकाना का सकदा. हालेलुया. तिसरी गोष्ट देवाचं वचन पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला म्हणतं, पहिले थेसलोनियाचा 5 अध्याय 17 वचन आपण वाचूया. निरंतर प्रार्थना करा. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 6 वचन म्हणते की कशाविषयी चिंता करांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, कळवा, कळवा. निरंतर प्रार्थना करा. हालेलुया. कशाविषयी चिंता करांत होऊ नका. हालेलुया, है ना. सर्व गोष्टींसाठी उपकार स्तुती करीत आपली मागणी कोणाला कळवा? है ना, देवाला आभार प्रदर्शनासह कळवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. है ना. तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये कशी पूर्ण होणार आहे? है ना, जसं त्या अन्नार्पणावरती धूप ठेवलं जायचं, तसं आमच्या प्रार्थना देवाच्या लोकांनो परमेश्वरासमोर स्तोत्र संहिता, हालेलुया, 141 अध्याय मध्ये आम्ही 2 वाचनात वाचल्याप्रमाणे धूपाप्रमाणे आमच्या प्रार्थना कुठे गेल्या पाहिजे? परमेश्वरासमोर, परमेश्वरासमोर. मग त्या पवित्र जीवनास पवित्र आत्म्याने भरून जाऊन, हालेलुया, जसं बायबल देवाचं वचन सांगतं की प्रेषितांनी काय केलं? प्रार्थना. हालेलुया. जसं आमचा येशू पवित्र जीवनास पवित्र आत्म्याने भरलेला होता आणि प्रत्येक कार्य करण्याच्या आधी तो प्रार्थना करत होता, आमचं जीवन त्या प्रकारे, हालेलुया, प्रार्थनांनी भरलेलं जीवन असलं पाहिजे. भरलेलं जीवन. हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांना प्रेषितांच्या पुस्तकामध्ये प्रेषितांचा इतिहास जेव्हा आम्ही वाचतो, देवाच्या लोकांना त्या पवित्र जनांनी बायबल सांगतं की घरोघरी प्रार्थना केल्या, रात्रंदिवस प्रार्थना केल्या. धुपाप्रमाणे आमच्या प्रार्थना देवासमोर चढाव्यात, यासाठी आम्ही सुद्धा, हालेलुया, जेव्हा प्रार्थना करू देवाच्या लोकांना, तेव्हा पवित्र जीवन असेल, पवित्र आत्मा असेल आणि धुपाप्रमाणे परमेश्वराला सादर होणाऱ्या आमच्या प्रार्थना सुद्धा आमच्या जीवनातून त्या अन्नार्पणाच्या बलिदानासारख्या परमेश्वराला सादर होतील. हालेलुया, हालेलुया. चौथी गोष्ट त्याच्यात आम्ही पाहिली की कराराचं मीठ. हालेलुया. आता मी जसं म्हटलं की प्रभू येशूने मंडळी बरोबर आपल्या रक्ताच्या द्वारे करार
केलेला आहे. हालेलुया. कशाच्या द्वारे करार केलेला आहे? आपल्या रक्ताच्या द्वारे. आणि बायबल सांगते की स्पष्ट निर्देश होते, सूचना इस्रायलाला, की जेव्हा अन्न अर्पण करशील त्याच्यामध्ये मीठ घालायला विसरू नको. मिठाने तू तुझं अर्पण कसं कर? चविष्ट. आणि मग देवाला काय कर? सादर कर. देवाच्या लोकांना आता ते कराराचं मीठ होतं, कराराचं स्मरण करून देणार, कराराची आठवण करून देणार. तसं बायबल देवाचं वचन सांगतं, लोककृष्णवर्तमान याचा 22 अध्याय 20 वचनात लिहिल्याप्रमाणे येशूने जो प्याला घेतला, हालेलुया, तो त्याच्या रक्ताचा प्याला होता. आणि बायबल सांगते की तो शिष्यांना देऊन प्रियजनांना त्या रक्ताने त्याने करार केला. आणि तो करार काय म्हणतो? इब्री करारपत्र 10 अध्याय 16, 17 आणि 18 वचन म्हणतं, परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्या बरोबर करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन, आणि त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी यापुढे आठवणार नाही. तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे राहिले नाही, अर्पण व्हायचे राहिले नाही. हालेलुया. बघा, हा करार या ठिकाणी जो येशूच्या रक्ताच्या द्वारे करार केलेला आहे देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं की प्रभू त्या करारामध्ये म्हणतो की मी त्यांची पापे आठवणार नाही, त्यांच्या पापाचे स्मरण करणार नाही, त्यांचे स्वैराचार आठवणार नाही. हालेलुया. कारण त्या कराराच्या द्वारे पापाची काय झालेली आहे? क्षमा. क्षमा. हालेलुया. आणि त्या कराराच्या रक्तानेच प्रियांनो आपल्याला त्या प्रभू येशूने पित्याजवळ आणलेला आहे. हालेलुया. आमच्या जीवनाच्या द्वारे ते अन्नार्पणाचं बलिदान त्याला काय केलं जाऊ? सादर करता यावं आम्हाला. म्हणून प्रभू येशूने अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये अन्नार्पणाच्या बलिदानासाठी कार्य केलेले. हालेलुया. त्याने आपल्याला कसं जीवन दिलं? पवित्र. हालेलुया. हालेलुया. नवीन जीवन है ना, पापरहित जीवन, पापापासून मुक्त केलेलं जीवन त्याने आपल्याला दिलं. त्याने आपला पवित्र आत्मा आमच्यावरती ओतला आणि ओतणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं, तिसरी गोष्ट है ना, आम्हाला त्याने प्रार्थना करायला शिकवली. हालेलुया. यासाठी की धुपाप्रमाणे आमच्या प्रार्थना त्या परमेश्वरासमोर सादर व्हाव्या. आणि चौथी गोष्ट है ना, त्याच्या रक्ताच्या द्वारे केलेला करार. जेव्हा जेव्हा प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो, त्या पवित्र जीवनास, त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकासह, भरपुरीसह, प्रार्थनांसह आम्ही त्या कराराचं स्मरण करून त्या प्रभू परमेश्वराला आमच्या जीवनाच्या द्वारे अन्नार्पणाचं बलिदान ना सादर केलं जावं म्हणून स्वतःला सादर केलं पाहिजे, समर्पित केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि हेच अन्नार्पणाचं काय? बलिदान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.